सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी बनवत आहे, असं ठरलं नाही माझं स्पेसिफिकली की मी आज काय बनवलं. विचार करते की काहीतरी बनवलं आहे स्पेशली. सो मला असं वाटलं की खूप क्रेविंग्स होत होते मला पुरणपोळी खायची. जी की माझी फेवरेट आहे. इवन हा माझ्या पप्पाचा पण फेवरेट आहे. सो आपण बघूया कसं बनवायचं ते. असं तर मी बनवते आहे, गावी पण बनवलेलं गणपतीला, नाही होळीला बनवलेलं सॉरी, आणि आज त्याच्यानंतर बनवते. सो लवकर बनवूया कारण की मम्मा येणार आहे. सो स्टार्टअप करूया. सो हे मी पाव किलो पाव किलो मी डाळ आणली आहे ही चण्याची. तो आता ह्याला मी भिजवणार आहे. पाव किलो जास्त होईल. आता ह्याला मी वॉश करणार. आता वॉश करून झालंय. ह्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकणार आहे आणि पाणी टाकून बॉईल करणार. डिपेंड्स नाही, असं 1 या 2 स्पून आपण टाकू शकतो. थ्री टू 4 स्पून तर नाही होत आहे. Oh my God. 2 ते 3 स्पून टाकले येते. माझं पाणी येतं. ह्याला मस्त उकळी येऊन द्यायची. नाही हा अशी उकळी येऊन पूर्ण द्यायची. उकळी आल्यानंतर आपण बघूया काय करायचं. तोपर्यंत मी थोडीशी मला कॉफी करते आहे, कारण की मी चहा किंवा मला कॉफी लागतेच. एनर्जी. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. मी एक गोष्ट विसरली टाकायची. ती आहे की काय 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 हा हळद 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 राहिली टाकायची. हा मेकअप मी नेहमी नसतो, मी थोडेसे व्हिडिओज काढत होते म्हणून थोडासा टचअप केला आहे. जास्त नाही होणार. कॉफी कॉफी पाणी तर काढते मी. त्याला पूर्ण असं एकदम असं दाबलं की ना, कडक आहे, कडक आहे ते. इथं पूर्ण ते दाबलं की असं एकदम नरम होण्यात आहे, तोपर्यंत ते करत आहे. पुन्हा पाणी होतं. ते मी जेवढा आधी घेतलेला तेवढंच पाणी घेतलं, काही कमी जास्त नाही केलं. सो आता मी मसाल्याची तयारी करते आहे. मम्मीने मला व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवून एकदा परत चेक करायला सांगितली मी बरोबर करते का नाही. सो आता मी तयारी करते, कारण की हे बॉईलला खूप टाईम लागते आणि मग मसाला खूप लेट होणार. त्यापेक्षा मी आवडून घेते. नुसतं 3 मोठे कांदे घेतले आणि एक खोबऱ्याची एवढीच सांगितली मम्माने घ्यायची. आता मी 3 कांदे कापायला स्टार्ट केलं आहे. तर ह्याला उभं कापायचं.
अशा प्रकारे मी कांदा कापला आणि खोबरा वापरून ठेवला. गोळ कापायला तर माझा गोळ पण कापून झालेला आहे. डाळ शिजत आली पूर्ण, तर लवकर मी वेलची वेलची राहिली लगेच चेचायची वेळ. आता गणपती बाप्पा येणार आहे, मज्जाच मजा. माझं फेवरेट सण हे सोडून ठेवलं आणि ह्याचा उपयोग मी करणार आहे. वेस्ट नाही घालणार मी, चाय पत्तीमध्ये का स्मेल वेलची स्मेल चेचणार मस्त, जसं की माझी मम्मी मला चेचते. पूर्णाची पावडर करून घेणार आहे. पूर्ण हे बारीक करून झालेलं. आता मी तो पाणी सेम ते मगाशी डाळ काढून, तर थोडीशी डाळ काढून ठेवते आमटीमध्ये टाकायला. तर आम्ही गूळ टाकलेला तो पिसलेला आणि हे असं केलं, त्याला मस्त असं मेल्ट होऊन द्यायचं. जास्त गोड नाही टाकलं कारण की आम्ही गोड नाही खात. प्रकारे मी सगळं टाकले. मला हलवत राहणार हे, कारण की खाली नको लागायला ते. आता मी वेलची टाकते. थोडंसं मी मीठ पण टाकते. चालेल, मी फर्स्ट टाइम ट्राय करते. एकदा नाही पण ट्राय करायला काय जातं. हा मला पाट्याची सवय आणि पाट्याने पुरण वाटते. मी पाट्याची टेस्ट पण या असं पूर्ण मॅश केलं. गरम आहे तर लगेच करता येईल. लगेच मॅश काय करते कधी येत नाही मला. अशा प्रकारे माझा झालेला आहे वाटून. किती मेहनत लागली यार मला माझा हात दुखायला. आता मी क्लीन करते. इसके बाद चलो पे. सो आता मी मसाल्याची तयारी करते. ब्राउनिश करणार आहे. तर एवढं मी ब्राऊन केलेलं आहे. मी साईडला काढून ठेवते. आणि ते पण थोडंसं थोडंसं आता मी
तेल टाकलंय आणि माझ्या मम्मीने सांगितलं की खोबरं तेलात भाजून घ्यायचं. तुम्ही थोडासा बेक करते त्याला. त्याच तेलामध्ये थोडेसे हे धुतलेले तांदूळ आहेत. एवढे तांदूळ घ्यायचे, ते पण तेलात भाजायचे. दालचिनी आणि तेजपत्ता आम्ही ते भाजलंय. त्याच्यामध्ये आम्ही काय त्याला बोलतात, बडीशेप, धने, काली मिरी, लवंग घेतला 2-2. त्याने दालचिनी टाकते थोडीशी आणि 3 ते 4 तेजपत्ते. माझ्या मम्माची थोडीशी तब्येत खराब आहे म्हणून ती काय बोलत नाही आहे. शी इज व्हेरी एक्सपर्ट इन कुकिंग. आम्ही अरे कहना क्या चाहते? लसूण टाकतोय आम्ही. हे कच्चा किती 4-5 कळ्या. 4-5 कळ्या टाकायच्या. आता हे थंड झालंय. आता मी ह्याला ग्राइंड करतो मिक्सरमध्ये. पूर्ण मी बारीक करून घेतलेलं आहे, पूर्ण बारीक. आता मी 3 चमचे पीठ घेतलाय, थोडासा हाफ आणि अर्ध मध्ये होऊन जाईल. एवढा मैदा घेतला 1 चमचा. थोडासा 1.5 पकडून झाला. थोडा पीठ घेतला कारण की आम्हाला मैद्याची जास्त नाही आवडत. थोडासा मीठ टाकलाय. याला पूर्ण मळून घ्यायचंय. पीठ असं मस्त मळून झालंय. एकदम पातळ मळायचा पीठ. मी तो थोडं साईडला ठेवतो. आता थोडंसं गरम व्हायला ठेवतो. आता मी कढई ठेवली आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं काढून ठेवलंय. राई, जिरं, कढीपत्ता, खोबरं टेचून ठेवलंय आणि 2 ते 3 पाकळ्या तेजपत्त्याचे आहेत आणि ह्याच्यात लसूण चेचून ठेवलं. सो 3 चमचे तेल टाकलंय. मस्त असं मस्त तेल, एकदम कडक तेल तापायचं थोडंसं. आणि हिंग. आता ह्याच्यामध्ये हिंग टाकलं. आता मी लसूण टाकते. मी लसूण टाकते साईडला आणि साईडला खोबरं टाकलं म्हणजे कसं दोन्ही पण ब्राऊन होईल थोडंसं. आता तेजपत्ता आणि कढीपत्ता दोन्ही एकत्र टाकते.
अगं बाय, दोन मोठ्या मिरच्या आणि एक छोटी मिरची टाकते. हे सगळा मसाला टाकते आम्ही जो मी बनवलेला. तो पूर्ण मसाला बनवलेला तो टाकला आहे. त्याला तेल सुटायला पाहिजे पूर्ण, असं त्याला हे करायचं. आता मसाले टाकते. तर थोडीशी मी हळद टाकते, 1/2 स्पून. 2 चम्मच लाल मसाले चम्मच, कारण आधीच आपण ग्रीन चिली टाकलेली आहे. हे पूर्ण थोडंसं पाणी टाकलंय मी, थोडंसं तेल सुटण्यासाठी अजून. आणि हे थोडंसं अजून पुन्हा बेक झालं की पाणी ओतणार त्याच्यात. मी झाकते 1 ते 2 मिनिटासाठी. सो आता बघूया आपण की त्याला तरी सुटली का. वाव, तर मस्तपैकी सुकलेलं आहे. थोडंसं फास्ट गॅस करू. थोडासा पाणी वगैरे ते टाकते. आता हा पाणी केलेलं तो पण टाकते. हा पूर्ण त्याला पूर्ण यात मीठ टाकणार आहे. आता आम्ही चवीनुसार जसं तुम्हाला पाहिजे तेवढं आपण मीठ टाकूया. आमच्या घरी आम्ही जास्त मीठ नाही टाकत, कारण की माझ्या पप्पांना डायबिटीस आहे आणि आम्ही पुरणपोळ्या पण कमी गोड खातो. तर चवीनुसार मीठ टाका. मेन गोष्ट हे टाकायची दिसत. आता टाकते. हा, वाव, उकळी येईपर्यंत आपण तयारी करूया पुरणपोळीची. आता पुरणपोळी बनवायला घेऊया. दोन छोट्याशा पुरणपोळ्या बनवायच्या, नैवेद्य देण्यासाठी. आमटी परत इथे घेतली उकळी यायला. नैवेद्याची तयारी करते. आणि आमच्या घरात काही असं गोड किंवा काही असं स्पेशल बनवलं तर आम्ही नैवेद्य ठेवतो. पुरणपोळी बनलेली ही माझी पुरणपोळी बनलेली आहे. एक आमटी होती आणि इथे भात होते. हे दोन मी पप्पांसाठी वाढले मी. तो बघूया त्यांचे रिॲक्शन कसे आहे. तर कसं झालंय पप्पा, टेस्ट करून बघा. छान झालं. टेस्ट तरी करा. ना खाऊन सांगा मी कसे मामा. एक नंबर आहे.
बीट केलं का नाही तुला? माझ्यापेक्षा भारी थांब ना. खूप भारी झालंय, इतकं छान झालंय. माझ्यापेक्षा बी कितीतरी मस्त झाले. आणि पुरणपोळी पुरणपोळी आमटी खूपच छान. एकदम सुरण वाटेल असं केले ना, खूप छान झाले. अशा प्रकारे मला पुरणपोळ्या झालेल्या आहेत. तर इथेच मी ब्लॉग स्टार्ट करते. टू बी कंटिन्यू. आणि मेन बात, प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच चांगले चांगले व्हिडिओज मी अपलोड करेन. थँक्यू.